तुम्हाला माहित आहे का, भारतातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना कोणीतरी मागे टाकलं. पण नेमकं तो व्यक्ती कोण आणि त्या व्यक्तीची नेटवर्क किती आणि तो व्यक्ती कोणत्या व्यवसायामधनं पैसे कमवतो? जर तुम्हाला हे माहित नसेल तर चला आपण थोडक्यात जाणून घेऊया. पाहणार आहोत गौतम अडाणी यांना. गौतम अडाणी यांची नेटवर्क मुकेश अंबानी यांच्या नेटवर्क पेक्षा जास्त झाली आहे. पण ही नेटवर्क म्हणजे नेमकं काय? तर ही नेटवर्क म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. शेअर्सचे व्हॅल्युएशन हे दर 6 महिन्याने वाढत असते आणि दर 6 महिन्याने कमी होत असते. तर वर्षातनं एक वेळेस मुकेश अंबानी हे प्रॉफिटेबल म्हणजे संपत्तीच्या बाबतीत सर्वात श्रीमंत असतात आणि दुसऱ्या 6 महिन्यामध्ये गौतम अडाणी हे प्रॉफिट आणि श्रीमंतीच्या बाबतीमध्ये 2 नंबरला असतात. पण नेमकं हे कशामुळे होतं? तर जे गौतम अडाणी यांचे जे बिझनेस आहेत म्हणजे जसे एअरपोर्ट, पोर्ट, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर असे वेगवेगळे, एनर्जी पॉवर असे वेगवेगळे जे बिझनेस आहेत त्यामधनं यांचे शेअरचे व्हॅल्यू वाढत असते आणि त्यानंतर हे श्रीमंत व्यक्तीच्या लिस्टमध्ये मोजले जातात. त्यामुळे यांची नेटवर्क ही कमी जास्त होत असते. पण ही नेटवर्क काही वेळेसाठी असते, जसे 2 महिने, 4 महिने, 6 महिने किंवा वर्षभर एवढ्याच कालावधीसाठी यांची नेटवर्क मोजली जाते. एवढी नेटवर्क येते कुठून? तर ही नेटवर्क एका व्यवसायातनं येत नाही, तर ही वेगवेगळ्या असंख्य व्यवसायांमधनं येते, जसे की एअरपोर्ट, एनर्जी, त्याचबरोबर पोर्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर असे वेगवेगळ्या व्यवसायांमधून ही इन्कम येते. पण ही इन्कम नेमकी किती येते? तर ही इन्कम 50% तर 60% एवढी प्रॉफिटेबल असते आणि त्याचबरोबर ही इन्कम आज नेटवर्क मुकेश अंबानींच्या नेटवर्कपेक्षा जास्त म्हणजे $92 बिलियन एवढी झाली आहे. यांना जर भारतीय रुपयांमध्ये कन्वर्ट केले तर 7 लाख ते 8 लाख कोटी रुपये एवढी ही नेटवर्क झाली आहे. पण ही नेटवर्क ही काहीतरी वेळेसाठी असेल. मुकेश अंबानी आणि गौतम अडाणी यांच्या नेटवर्कमध्ये जास्त फरक नाही, कारण मुकेश अंबानी यांची नेटवर्क $90 बिलियन आणि गौतम अडाणी यांची नेटवर्क $92 बिलियन एवढी आहे. पण ही संपत्ती दररोज बदलत असते. त्यामुळे गौतम अडाणी जरी आज 1 नंबरला असले तरी ते उद्या 2 नंबरला येऊ शकतात, कारण ही नेटवर्क दररोज बदलत असते. मुकेश अंबानी आणि गौतम अडाणी यांची नेटवर्क जरी दररोज बदलत असली तरी त्यांना कधी ना कधी फायदा होणारच आहे, कारण त्यांची कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असते आणि त्या शेअर्समध्ये आपण सुद्धा इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि जेवढी आपण त्यांना इन्व्हेस्टमेंट देतो त्याचप्रमाणे ती कंपनी ग्रोथ करते आणि भविष्यात गौतम अडाणी यांची कंपनी ग्रोथ करणार आहे, कारण त्यांच्याकडे एनर्जी पॉवर हे सेक्टर असल्यामुळे भविष्यात एनर्जी सेक्टर हे अति उत्तम ग्रोथ करेल. जर तुम्हाला एनर्जी स्टॉक माहित असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि माहित नसतील तर कमेंटमध्ये नवीन व्हिडिओसाठी डिमांड करा व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.